नमस्कार नमस्कार. 3 ऑगस्ट 2025 आम्ही आत्ता एका मुलाला भेटून आलो आणि पिंपळपाड्यामध्ये आणि त्याचं घर पण बघितलं. एकदम सामान्य घर, खूप छान. भात चालू होता आणि त्याच्या वडिलांना भेटलो, आई वडिलांना. वडील त्यांचे लेबर, जे डेली वेजेस म्हणतो ते काम करतात. मनरेगा तू त्यांना पैसे मिळतात. मुलगा FY ला आहे, फर्स्ट इयर कॉमर्स करतोय. बट त्याला थोडं स्वप्न खूप आहेत. त्याला टॅली शिकायचंय आणि आम्ही आहोत मोखाड्यावरून जव्हार 25-6 किलोमीटर. तिथे मामाचं घर आहे, तिकडे मामाच्या घरी राहील आणि तो टॅली शिकेल. पण या टॅलीच्या स्पॉन्सरशिपसाठी आय थिंक 7-8 हजार काहीतरी क्लासेसचे फीज आहेत. आम्ही क्लासेसचे फीज त्या क्लासेसच्या ओनरला पण फोन करणार, आम्ही विचारणार कसे फीज काय, आणि जर काही स्पॉन्सर भेटला तर डायरेक्ट आम्ही क्लासला ट्रान्सफर करणार. तर हे जे आम्ही एज्युकेशनचं नवीन आम्ही नाही बाप्पानी चालू केले त्याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट ट्रान्सफर त्या कॉलेज किंवा त्या क्लासेसला करणार आहे. कारण यांना पैसे देऊन फायदा नाहीये. कारण पैसे देतो तर म्हणजे तर असं नाही की ते गैरवापर करते, नाही. बट क्लासेसना आणि शाळेना किंवा कॉलेजेसना दे डेफिनेटली. तर आत्ता आम्ही येताना मंदिरात एका ठिकाणी साईबाबांची जी ही असते, शिर्डीला जाणारे असतात, त्यांचं जेवण चालू होतं, ते बघितलं. खूप मस्त काम, खूप छान काम. आणि ते डोनर्सही होते. आम्हाला अर्थात काही आम्हाला काही असं म्हणायचं नाहीये की करू नका, डेफिनेटली करा तुम्ही. पण जर तुम्ही जे लोक चालतात शिर्डीपर्यंत, जर त्यांना तुम्ही खूप जेवण आणि त्यांच्यावर खूप पैसे खर्च करणार असतील तर थोडेसे पैसे या मुलांच्या शिक्षणासाठी करा, त्यांच्या ग्रॅज्युएशनसाठी करा. कारण साईबाबा म्हणत नाही की तुम्ही या माझ्याकडे. साईबाबांनी स्वतः हा खूप मेहनत घेतली, लोकांना, गरीब लोकांना त्यांनी वरती आणले. खूप सामाजिक कार्य साईबाबांनी केलंय. त्याचा आदर्श ठेवून आपल्याला या मुलांचं करायचंय. हे सामाजिक कार्य हे जर केलं तर साईबाबा खुश होतील असं आम्हाला वाटतं. तुम्ही अर्थात तुमचे पैसे आहेत, आम्ही कोण बोलणार आहे. बट आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही असं काही करत असाल साईबाबांच्या पालखीसाठी किंवा दिंडीसाठी, तर त्यातला थोडेसे पैसे जे स्वतः मुलं आहेत त्यांच्यासाठी करा, असं आमचं म्हणणं आहे. तर बघूया. थँक्यू.